तर मित्रांनो, ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात काय घडलं, काय परिस्थिती होती, त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करू. आई विनास पोरकेपण ते कोट्यावधी लेकराची आई. बालवयातच आईचं छत्र हरपल्याने भिवा आईच्या मायेला पारखा झाला होता. आईच्या मायेविना, मार्गदर्शनाविना उभा राहणारा भिवा. डॉक्टर भीमराव आंबेडकर ते ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास पूर्ण करतात आणि संपूर्ण देशातील कोट्यावधी दीनदलित अस्पृश्याच्या आई आणि बाप होतात ही साधी गोष्ट नाही. या पृथ्वीतलावर जन्माला येणाऱ्या कोणत्याही सजीवाच्या आयुष्यात त्याच्या आईचे महत्त्व हे अनन्यसाधारण, अतुलनीय असते. त्यात मानवी जीवनात तर आईचे महत्त्व हे वर्णनापलीकडचे आहे. आपल्या बाळाला वाढवणे, घडवणे, त्याच्या भविष्याची तरतूद करणे, भविष्याच्या दृष्टीने आपल्या बाळाला बालपणापासूनच धडे देणे व त्याची वाढ होत असताना त्याच्यामध्ये गुणाची पेरणी करणे, त्यास आयुष्याचं ध्येय ठरवून देणे किंवा त्याची पावल ज्या दिशेने जात असतील, ज्या क्षेत्रामध्ये तो परंगत होत असेल त्या क्षेत्रात त्याने अधिक पुढे जावे यासाठी आई व वडील धडपडत असतात. त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला विसरून झिजत असतात. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात आईचे, वडिलाचे छत्र खूपच महत्त्वाचे आहे. एखाद्या बाळाचे मातृछत्र जर बालवयातच हरपले तर सर्वजण त्या बाळाकडे सहानुभूतीने पाहत असतात. कारण आईच्या प्रेमाविना पोरकं झालेलं ते बाळ म्हणजे आयुष्याचं प्रेमाचं आभाळ फाटलेला जीव असतो. त्यामुळे त्या बाळाला आईविना वाढत असताना, घडत असताना, जग पाहत असताना बाप जरी सोबत असला तरी आईच्या मायेच्या कुशीला मात्र त्यास पोरकं व्हावं लागतं. आई विनाचा पोरकेपणाने हे जग पाहावं लागतं आणि त्याला स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहावं लागतं. आई असली की आईचं बोट धरता येतं, पण आई लवकर गेली तर तो आधाराचा हात हरवतो. त्या लेकराला स्वतःची आई व्हावं लागतं. अगदी अशाच प्रकारे आई विनास पोरकेपण भीमाबाई व रामजी सकपाळ यांच्या 14व्या लेकराच्या वाट्याला आलं होतं. चिमुकला भिवा जेमतेम 6 वर्षाचा असताना 20 डिसेंबर 1896 रोजी आईचं छत्र हरवलं. भिवा आईच्या मायेविना पोरका झाला. वडील रामजी हे पलटणीत सुभेदार पदावर असल्याने कामानिमित्त घराबाहेर त्यांचा बराच वेळ जायचा. घरात भिवाच्या मोठ्या बहिणी होत्या, पण आई म्हणजे आईच असते आणि आईची प्रेमाची जागा दुसऱ्या कोणालाच भरून काढता येत नाही. चिमुकला भिवा आईच्या प्रेमाला पारखा झाला होता. रामजी सुभेदाराची मोठी बहीण मीराबाई म्हणजे भिवाची आत्या ही या लेकरांना आईची माया देण्याचा प्रयत्न करत होती. पण दुःखदायक गोष्ट म्हणजे भिवाची ही आत्या शारीरिक व्याधीने ग्रासलेली होती. आधार द्यायला आलेली ही आत्या दिव्यांग होती. ती आधाराशिवाय चालू शकत नव्हती. तरीही ती या लेकरांना आईची माया देत स्वयंपाक करून त्यांच्या मुखात 2 घास घालण्याचा कसोशीने प्रयत्न करायची. वयाच्या अवघ्या 5.5 वर्षापासून अशा प्रकारे भिवा हा आईच्या प्रेमाविना वाढत होता. जगाच्या कोलाहलात घडत होता. मात्र परिस्थितीने पोळत वाढणारा भिवा अधिकच खंबीर आणि समजदार होत चालला होता. भिवाची देखरेख आत्याच्या निगराणीखाली आणि रामजी सुभेदाराच्या शिस्तीत होत होती. भिवा आईविना वाढला, पण बिघडला नाही तर घडला. एखाद्या आईनं अट्टहासाने मुलं घडवावं त्यापेक्षाही महान पद्धतीने भिवा घडला. एखाद्या आई वडिलांनी ठरवलं तरी आपलं मूल यांना जसं घडवता येणार नाही तसा आई विनाचा पोरकेपणाही भिवा घडला. त्याला समज मोठी आली होती ती परिस्थितीनेच. यात आजच्या काळात, आजच्या पिढीने, विशेष करून प्रत्येक आईने, बापाने, मुलाने आवर्जून लक्षात घेण्याची ही बाब आहे. आज आपण मूल बाळ जन्माला येण्याआधीपासूनच त्याच्यावर गर्भसंस्काराच्या नावाचे संस्कार करण्याचा व रुजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि बाळ त्याचप्रमाणे घडेल, वाढेल अशी अपेक्षा आपण ठेवतो. म्हणजे आई आणि बाप आपले मूल जन्माला येण्याआधीपासूनच त्याच्या भविष्याची, त्याच्या कर्तृत्वाची, त्याच्या करिअरची, त्याच्या समाजातील वाटचालीची काळजी करत असतात. तशी त्याची वाटचाल व्हावी यासाठी अहोरात्र झळत असतात आणि त्याला तसं वातावरण देण्याचा प्रयत्न करत असतात. पण ज्या भिवाची आई तो 5.5 वर्षाचा असतानाच गेली होती, तो भिवा मात्र आपल्या आयुष्याच्या वाटेवर अशा प्रकारे चालत राहिला की जगाने विचारावं, अरे या मुलाला कोणत्या मातेने घडवलं? कोण आहे ती आदर्श माता? कोण आहे तो पिता ज्याने याला शिस्त लावली? कोण आहे ते माता पिता ज्याच्या पोटी हे कर्तृत्वानं बाळ जन्माला आले? मुलाला जन्म देताना, त्याला वाढवताना कोणत्याही आई वडिलाची अपेक्षा काय असते? तर आपल्या मुलाने त्याच्या आयुष्यात अतिउच्च स्थानावर जावं.
त्याने आपल्या नावाचा उद्धार करावा, तो त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हावा, त्याचं नाव जगात सर्वत्र आदराने घेतलं जावं. या सर्व गोष्टी भीमाने पुढे आपल्या आयुष्यात साध्य केल्या. पण तो पुढे जात असताना त्याला सावरायला त्याच्या आईचा हात नव्हता आणि तो यशस्वी झाल्यानंतर घरी आला तर कौतुकाने मायेने डोक्यावरून फिरत गालावर येणारा तो आईचा हात नव्हता. तरीही भिवा खचला नाही. आपल्यासाठी खस्ता खाणारा बाप भिवाच्या नजरेसमोर होता. घर छोटं होतं. त्या घरात भिवाला रात्री अभ्यास करता यावा म्हणून रात्र जागून बसून काढणारा त्यागी पिता भिवा विसरू शकत नव्हता. आजच्या पिढीने यातूनही लक्षात घ्यायचं की आईविना चिमुकल्या भिवाची सुरू झालेली ही वाटचाल जगाला डोळे विस्फारून बघायला लावणारी आहे. पण आज जगाच्या पाठीवरचा विचार केला आणि जागतिक निरीक्षणे नोंदवली तर लक्षात येईल की जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे महामानव आहे की जगातील सर्वात मोठी लोकसंख्या, स्त्री, पुरुष, मुली, अबाल, वृद्ध सारे मिळून त्यांना आपली आई आणि बापही संबोधतात. हे काय आहे? असे का होते? कोणत्या उद्देशाने हे लोक त्यांना आपल्या आई आणि बाप म्हणतात? या गोष्टीचा जर विचार केला तर लक्षात येईल की आईविना वाढलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या कर्तृत्वाने अखंड भारतातील आणि जगातील कोट्यावधी शोषिताचे मुक्तिदाते झाले. भारतातील सर्व स्त्रियाचे उद्धारकर्ते झाले. भारतातील कोट्यावधी जनतेचा आयुष्यात त्यांनी आमूलाग्र बदलून घडवून आणले. गुलाम म्हणून जगणाऱ्या अस्पृश्याचा पिढ्याचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यांच्या आयुष्याला संरक्षण दिले. संधीसाठी घटनेतून आरक्षण दिले. कालचे गुलाम आज राजकर्ते झाले. काल ज्याच्या जगण्यालाही अर्थ नव्हता आज त्यांचे आयुष्य सोन्याचे झाले. मात्र ते आयुष्य सोन्याचे करण्यासाठी बाबासाहेब यांनी अपार त्याग केला. मूल तर बाबासाहेब जन्माला येण्याआधीही हजारो लाखोच्या संख्येने जन्माला येत होती. एक आई लेकराला जन्म देते पण त्याचं लेकराला उज्ज्वल भविष्य देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. ते या सर्व वंचित, घोषित, दीन, दलित भारतीय यांची आई झाले. तर यांना हक्क अधिकार देणारे, त्यांना बलशाली करणारे पिता म्हणूनही काही भारतीय त्याच्याकडे पाहतात व त्याचा तसा उल्लेख करताना दिसतात. माझ्या मित्रांनो, आपण यातून आवर्जून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आई विना वाढलेले बाबासाहेब कोट्यावधी भारतीय यांची आई झाले. हे सुख आणि हे भाग्य भारताच्या आणि जगाचा इतिहास स्वतःच्या कर्तृत्वाने मिळलेले एकमेव व्यक्ती म्हणजे महामानव बापमाणूस ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. आजच्या युगात एखादं मूल जेव्हा आई वडिलांना वाढत असतं तेव्हा जग त्यास पोरके किंवा अनाथ असे संबोधतले. परंतु आज या भारत देशातच नव्हे तर जगातही जे कोणी स्वतःला अनाथ, पोरके, असहाय्य, अस्पृश्य, दलित, घोषित, पीडित, वंचित समाजात अशा प्रत्येकाच्या मागे त्याची आई आणि बाप बनून त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा विचार, त्यांना हक्क अधिकारवर लढण्याचं बळ देण्याची आत्मशक्ती म्हणजे ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. हे कोणत्याही परिस्थितीत कोणी विसरू नये. तर मित्रांनो, ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा. जय भीम, जय शिवराय.